याच्या वैयक्तिक अकाउंटवर टाकतो. हो वैयक्तिक अकाउंट म्हणजे वैयक्तिक अकाउंट आहे ना माणूस जखमी आतमध्ये पडलेला आहे. स्थानिक दुकानदार देखील फोन मान्य की करतात. त्याच्या हातावर गाडी जायचं गाडी गेली त्याच्या 2 दिवसात होत नाही दादा एवढं एवढं काय व्हिडिओ काढतो ह्याची आयडेंटिटी आहे का कोणाची हा समाजकार आहे मग आमचं पण असं असतं आम्ही पण काही लोकसेवेला जा आम्ही पण आम्ही काही इथं घरचं काम तुम्ही येणार का नाही एवढं सांगा नेतोय की तुला काही नेत नाही म्हणलं पण व्हिडिओ टाकू नको टाकणार अरे मग ही चुकीचं आहे ना. लोकशाही आहे संविधानानं मला अधिकार दिलाय संविधानानं मला अधिकार दिलाय संविधानानं अधिकार दिला लोकशाही तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही. तर मित्रांनो सध्या आपण या ठिकाणी पंढरपूर नगरपालिका तर या ठिकाणी तुम्हाला पंढरपूर नगरपालिका दिसत असेल तर पंढरपूर नगरपालिकेच्या बरोबर समोर म्हणजे या ठिकाणी एक वयोवृद्ध बाबा 1-2 दिवसापासून आहेत अशी माहिती येत होती पण कधीपासून आहेत वारीपासून फिरतंय तर यांना जर बघितलं तर यांच्या हातापायाला मुंग्या लागल्या बघा तर पूर्ण मुंग्या लागल्या त्या चालते म्हणजे आहे त्याला डोक्याला ती मारा बघा तर पूर्ण असं मार लागलेलं तर मार कसा लागला काय लागला हे आपल्याला काहीच आयडिया नाही पण आता ह्यांना विचारू की बाबा किती दिवस झाला बाबा येते ती वारीपासून इथे फिरतो एवढा तेवढे मात्र एवढं मारबीर कसं काय लागली त्यांना ती आता आम्ही सकाळी आले बघतो हा मग मला त्यांनी सांगितले गाडी गेली म्हणून हातावरनं काल गेले गाडी नंबर काय माहित होता का होय चाललेले तसे बसत बर हातावरनं गाडी गेली मग ते लागले ठीक तर बघू यांना दवाखान्याला पाठवण्यापूर्वी यांचे अरे यांना आश्रमच्या न्यायच्या हिशोबात नाही यांना दवाखान्याला न्यावं लागेल तर मित्रांनो इथल्या प्रॉपर लोकांच्या माहितीनुसार हे जे बाबा आहेत वारीपासून या ठिकाणी आहेत आणि अपंग आहे म्हणून सांगण्यात आलं पण रस्त्याला चालत कसरत जात असताना एक गाडी आली आणि गाडी हातावरून गेली ती गाडीवाला थांबला सुद्धा नाही कधी काल झालं काही काल गाडी आली आणि गाडी हातावरून गेली म्हणजे माणूस की कुठल्या लेवलला गेली बघा एखाद्या रस्त्यावरच्या वृद्ध माणसाच्या अंगावरून किंवा हातापायावरून गाडी जरी गेली तर बघणार कोण नसतं त्यामुळं जी लोक पंढरपुरात आपला माणूस काय तर खाऊन जगल या हिशोबानं पंढरपुरात आणून सोडतात त्यांनी बघा तुमचा माणूस त्या ठिकाणी कसा आहे आता जे आणून सोडलंय का वारीमध्ये येऊन चुकल्यात हा प्रश्नचिन्ह आहे आता आणून सोडले का वारीमध्ये येऊन चुकल्यात हे नंतरचा भाग झाला पण आता त्यांना प्रथम उपचाराची गरज आहे त्यांना दवाखान्याची गरज आहे तर वेळ न घालवता आता दवाखान्यात पाठवतं म्हणलं ह्या अवस्थेत दवाखान्यात घेणार नाही त्यांचे कपडे चांगले पाहिजे अंगावरचे दवाखान्याचा नियम सांगतो तुम्हाला मी कारण आमचं रोजचंच काम आहे अंगावरचे कपडे चांगले पाहिजे इतर पेशंटला यांचा त्रास झाला पाहिजे असं सरकारी दवाखान्याचा नियम आहे तर त्यांच्या अगोदर कपडे बदलू आणि मग त्यांना हॉस्पिटलला पाठवू तर मी कपडे येताना आणलेत मला यांचे फोटो वगैरे इथं आले होते एवढं कंटिन्यूच करा आणि जर कुणाच्या घरातले आजोबा हरवले असतील तर तात्काळ आपल्याशी संपर्क साधा किंवा पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय यांच्याशी संपर्क साधा अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला पंढरपुरात आणून सोडले असेल किंवा काय झालं असेल पण पंढरपुरात फिरत असताना भटकत असताना त्यांचं ज्या अंगावरून किंवा हातावरून गाडी गेली ते दुर्दैवी बाबा आहे आणि ज्यानं गाडी नेली त्या व्यक्तीनं अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यांना पाठपुरावा केलं नाही आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे माणूस पंढरपूर नगरपालिकेच्या बाहेर पडलेला आहे म्हणजे गांभीर्य बघा कुठल्या लेवलला गांभीर्य चाललेलं आहे त्यामुळे अशा बेवारस लोकांसाठी जर कोण काम करत नसेल तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो यंत्रणा भरपूर आहेत नावाला पण काम करणारी यंत्रणा आहेत तर वेळ न घालवता तर आपण पुढाकार घेऊन याला हॉस्पिटलला पाठवूया वेळ जाईल मग तर आपण वेळ डायपर ग्लोव्ज मास्क आणि त्यांच्यासाठी कपडे आणले कारण दवाखान्यात पाठवला तेवढं काळजी घ्यावं त्याला आवडतंय का नाही काय म्हणाला असं घेत नाहीत दवाखान्यात दवाखान्यावाले घ्यायला पाहिजे की आपली तेवढं जबाबदारी तेवढी आपली झाली पाहिजे
हो सायरी दिली हातावर गाडी गेली तुम्हाला फोन करतोय ॲम्ब्युलन्सवाल्याला काल फोन लावला नाव काय तुमचं? फोडल्या हातात फिर नाही आता अवघड झाली जोडी यायला लागल्या पाण्यात लागले पाण्यात आले हाय कुठं राहाल का सामान हलका आज तुझला पुढं ओढत नाही मित्रांनो तिथल्या स्थानिक नागरिकांनी सुद्धा 108ला फोन केला होता बघा 108ची डिटेल किती दिवस झालं तुम्ही 108ला फोन करताय कालपासून फोन करतो काय म्हणले ते येतच नाही येत अर्धा तासात येतो पण येत नाही तर 108 वाले सुद्धा रिस्पॉन्स देत नाही त्या माणसाला 2 दिवस झाले स्थानिक नागरिक 108ला फोन करतात आणि हा माणूस आहे नगरपालिकेच्या समोर आता गंभीर बघा आता तर एवढी वाईट गोष्ट तुम्हाला सांगतोय मित्रांनो आता मी सुद्धा ॲम्ब्युलन्सला बोलवलंय अजून ॲम्ब्युलन्स आली नाही 108 फोन चालू तर आता तुम्हाला सांगतो ह्या माणसाचं पोट हालायचं बंद झाले त्या माणसाला शेवटचे क्षण म्हटलं तर काय भाऊ ठरणार नाही पण आता कसं आहे जिवंतपणी पण नरक येत ना आणि मेल्यानंतरही नरक येत ना तर आपण काय करू मित्रांनो मी एक ORSची लिक्विड आणले शेवटच्या क्षणी त्यांना तेवढं पाहतोय आपण आता कारण कपडे बदलत असताना हे निदर्शनात आलं की त्यांचं पोट हालायचं बंद झालं पोट
हालत नाही, जरा झूम करून दाखवा पोट. नाजूक पोट आलते नाजूक. आता शेवटी काय तर गेलं पोटात लिक्विड. हो बाबा नाही संपत गेले. नाही लॉक गेलं. मित्रांनो दुर्दैव बघा, ते बाबा काय आता राहिले नाहीत. कपडे बदलूच तर ॲम्ब्युलन्स येईपर्यंत बघा डायपर बिपर सगळं आणलेलं दवाखान्यात पाठवायचं. कपडे आणलेले, कपडे बदलूच तर त्यांनी त्यांचा जीव सोडला. आता ह्या 2 दिवसाचा प्रवास, स्थानिक दुकानदार, तुम्ही इथलं आहे नगरपालिकेसमोर माणूस आहे काय, नगरपालिकेला आता फोन करू आपण आले का ते 2 दिवस फोन करून पाठपुरावा केन घेतला नाही. 2 दिवस नगरपालिकेच्या समोर रस्त्याच्या कडाला नरक घेतला आणि शेवटी आपण इथपर्यंत आलो. त्यांना मदत करत असताना अचानक त्यांचा जीव गेला. स्थानिक नागरिक तुम्हाला सांगतील 108 काय म्हणले तुम्हाला नेमकं? अर्ध्या तासात येतो म्हणले ना, आलेच नाही. तर ही आहे पंढरपुराची सत्य परिस्थिती. बरेच जण पंढरपुरात घरातला माणूस सोडतात, आपला माणूस काय बी रस्त्याला खाऊन जगल, पण माणूस जगत ना असा मरतो. आणि जर चुकून वारीत राहिले असतील तर ह्याची माहिती आपण पुढे यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणणारच आहे. पण हे दुर्दैव आहे नगरपालिकेच्या समोर घडलेल्या प्रकाराचा. नगरपालिकेच्या बाहेर एक माणूस 2 दिवस रस्त्याकडला आपल्या मृत्यूला झुंज देतो, पण 108 ॲम्ब्युलन्स बी येत नाही आणि इथे येणारे मोठी लोक पण ह्याच्याकडे बघत नाही. तर बघू, आपलं जर काम आपण केलंय, आता त्यांचे कपडे बदलत असताना त्यांचा जीव गेला, त्याच्यात आपण काय करू शकत नाही. कारण 108ची ॲम्ब्युलन्स अजून आली नाही. आम्हाला येते नाही ना, मला तर अर्धा पाऊण तास झाला, पण 108 अजून काय आली नाही. आम्हाला वाटलं की बाबा 108नं येईपर्यंत कपडे बदलावं, पण ते काय करावं शेवटी देवाच्या हातात. तर काय पर्याय ना बाई, 108 वाल्यानंतर काय म्हणतात तिथलं पुढं काय करावं लागतं आता एवढंच बघू आपण. पुढं कंटिन्यू करा ना बाई. वेळ किती लागेल, ती माणूस मेल्याची जबाबदारी कोणाकडे द्यायची तेवढं सांगाय मला. अहो 2 दिवस झाले 108ला फोन करते ती मोबाईल. हॅलो, 2 दिवस झाले इथले स्थानिक नागरिक आणि तुम्ही सुद्धा म्हणता त्या मोबाईलवाल्यानं फोन केला. 2 दिवस झाले तुम्ही या माणसाला दुर्लक्ष करताय. आता जर हा माणूस मेला तर नेमकी जबाबदारी 108वर टाकायची का कुणावर टाकायची? अहो 2 दिवसात तुम्हाला एकदा पण ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही या ठिकाणी पाठवायला. काय म्हणताय, वरनं आदेश नाही? हा हॅलो, ऐका की दादा, 2 दिवस झाला ॲम्ब्युलन्सला फोन करतात 108ला. आता तो माणूस न्यायचंच नाही तुम्हाला, मग ही चुकीच आहे का नाही? 108 नक्की कोणासाठी ती तर सांगा. सर्वसामान्य माणूस रस्त्याकडेला मेला तरी जबाबदारी कोणाची? 2 दिवस झाले 108 वाले येत नाहीत, ही जबाबदारी कोणाकडे द्यायची? किती वेळ लागल? हॅलो, बरं 20-25 मिनिटात जर तो माणूस मेला तर याचं काय करायचं ना? मग हा काय की 20-25 मिनिटात जर ती माणूस मेला तर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची एवढं सांगा मला. कारण तो माणूस सिरियस आहे. ठीक आहे, 2 दिवस झाले स्थानिक नागरिक फोन करतात यानं. आता इथनं म्हणतो ते माणूस 20-25 मिनिट लागेल. तर हे आहे 108चं गांभीर्य आणि आरोग्य खात्याचं गांभीर्य. तर एवढं सांगायचं की नगरपालिकेसमोर 2 दिवस करपून एक माणूस आज मेला, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे तुम्ही ठरवा. आता 108चा विषय संपला, तर 108वाला नेणार नाही, कारण मृतदेह न्यायचं काम 108चं नाही. आता याला पोलीस बोलवून त्यांचा पंचनामा करावा लागेल आणि मगच बॉडी पुढे जाणार. आणि बॉडी पुढे गेल्यानंतर त्यांचा 5 दिवस बेवारस वार्डात ठेवणार मृतदेह. 5 दिवस नातेवाईक कोण येतात का बघणार आणि मग त्यांना अंत्यविधी करणार. ही प्रोसेस आहे पुढची. पुढे कंटिन्यू करा. समाजामध्ये चालेल किंवा नगरपालिकेसमोर घडल्याला हे दुर्दैव तुम्हाला दाखवायचा प्रयत्न. आणि अन्यायाला वाचा फोडणारा हा व्हिडिओ आरोग्य खात्याचे नगरपालिकेचं किती गांभीर्य पंढरपुराला आलेल्या भाविक भक्तांबद्दल आहे तुम्हाला समोर दिसत आहे. आपण
का का कशासाठी काढा ना आम्हाला लागतंय व्हिडिओ तुमचं काय मिळेल बघा माणूस आता ती मेले किती दिवस झाला ॲम्ब्युलन्सला फोन करतोय 108ला 2 दिवस झालं फोन करतोय माणूस 108 काही येणार मी इथं 10 वाजता आलो सकाळी मी स्वतः 10 वाजल्यापासून 108ला फोन करते माणूस मेला आता 12 वाजता ॲम्ब्युलन्स आली कसं काय जबाबदारी कोणाला गाडी ॲम्ब्युलन्स पंढरपूर तालुक्यामध्ये अवेलेबल नाही गाड्या 2 बस एक सोलापूरला ठीक आहे बस गाडी कॉल लावतो कालपासून अवेलेबल नव्हते गाडी कालचं काय माहिती नाही काल कॉलवर असल्या वेळेला गाडी कालपासून फोन करतो या दुकान मालकानं फोन लावला या मोबाईलच्या टोल्यानं मी स्वतः फोन लावला पण आता ही माणूस मेला जे कालपासून 108 ॲम्ब्युलन्स आली नाही अत्यावश्यक सेवा 108 आली नाही शेवटी ही माणूस मेला आता याचं करायचं काय गाडी अवेलेबल असली तर द्या ना तुम्ही आता देणार मला तुमचं काय पंचनामाचं काय नाही याचं नसतं पैसे पोलीस करते त्याला बरं मग आता माणूस मेल्यानंतर 108 ॲम्ब्युलन्स आली त्या ठिकाणी पण आता कसं आहे येऊन फक्त बेवारच ऑर्डर जमा करणं एवढंच काम राहिले काय असेल ते असेल काय 2 दिवस अडचणचा नाही विषय काय गाड्या 2 आहेत ऐका पुढं काय टाकायचं काम मला? करणाऱ्यावर ऐका की. पुढं काय टाकायचं मला? तुमची जबाबदारी नाही 108ला आम्ही 2 दिवस फोन करतो हा. याची अडचण नाही तुम्ही व्हिडिओ टाकून काय होणार आहे लोकांमध्ये चुकीचा मेसेज चुकीचं काय मेसेज जाणार 2 दिवस 108ला फोन केले 108 आले नाही हाच मेसेज जाणार काय म्हणताय का गावात 10 गाड्या असल्या तरी कमीच पडणार हा. आहे समजते तुम्हाला बरं. व्यवहार किती असतात सांगा मला अहो कालपासून हे माणूस इथं रस्त्यानं पडलाय अहो रस्त्याला पडायचा विषय नाही हो गाडी जर कॉलवर असेल तर कसं जाणार आहेत त्याला सांगा बरं मला 2 दिवस गाडी अवेलेबल नाही तुमच्याकडे गाड्या सगळ्या सोलापूरला किती गाड्या कॉलला जातात तुम्ही कॉटेजमधनं हे माहिती काय म्हणतो तुम्ही तुमच्या अडचण सांगा की बाबा पुढं गाडी अवेलेबल नसल्यामुळं आम्हाला आपण ही चुकीचं आहे ना काय चुकीचा चुकीचं message जातोय आहे? काय लोकांमध्ये. चुकीचा मेसेज जातो 24 तासामध्ये गाड्या 2 आहेत समजतंय तुम्हाला पंढरपुरात 2 गाड्या आहेत हा. किती लोकांना फोन तुम्ही करायचा डॉक्टर अधिकाऱ्याला वरच्या बोला गाडी डॉक्टर आहे बघा हा. म्हणून सांगतो पुढचं तुझी माझी ते पहिली बघा. भेट नाही पुढचं म्हणजे आज आपण बघा. पेशंट दिलेलं नाही. आरोग्य म्हणजे अधिकारी- अडचण दिली का आम्ही तुम्हाला आरोग्य अधिकाऱ्याला निरोप द्या तुम्ही अहो, आरोग्य अधिकाऱ्याचा काय विषय सांगा मला आम्हाला- वरून कॉल सेंटर काम करतोय हा. काय उपलब्ध असल्याशिवाय गाडी देत नाही असं होत नसतं उपलब्ध असल्यावर 100% गाडी मिळते ह्याच्या आधी किती वेळा गाडी दिली तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आहेत का नाही अहो भरपूर उडा तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलं चुकीचं काय आहे? एक बदनामी नाही त्याचं. कशाला बदनाम आहे? कालपासून हा माणूस 108ला फोन करतो ऐका की, मी काय सांगतो ऐका. गाडी उपलब्ध असल्यावर त्याला 100% गाडी मिळते तुमची गाडी उपलब्ध नाही एवढा विषय आहे तुमचा याच्यात बदनामीचा विषय नाही गाडी उपलब्ध नाही गाडी उपलब्ध होईल या व्हिडिओमुळे प्रशासनाला पण विरोध आहे ऐक, कसं आहे माहिती आहे का पूर्ण जिल्ह्यात गाड्या आहेत 35 गाड्या आहेत बरं काय पण त्याला गाड्या किती लागणार इथं पंढरपुरात व्यवहारच किती आहेत सांग मला म्हणजे रोज आम्ही 10-12 पेशंट सोडतोय आणि तुला पण माहित हो आहे हा तू स्वतः येत होता तू लेटर दिला आम्हाला हो आहे का नाही दिलं की दिलं जेवढं आम्हाला व्हिडिओ सहकार्य- टाकून काय करणार आहे अन्याला वाचा कशी फुटणार आणि काय अन्याय नाही रे अहो, पेशंट आहे ऐका ही माणूस पंढरपुरात बाहेर आला कशाला आला माहित नाही चक्कर येऊन पडला चक्कर येऊन पडल्यानंतर ऐका 2 मिनिटं 2 मिनिटं ऐका चक्कर येऊन पडल्यावर हातावरनं गाडी गेली तू व्यवहाराचं काम करतो हातावर मला साधी गोष्ट सांग. हा. तू व्यवहाराचं काम करतो तू स्वतः किती पेशंट उचलतो रोज हा तू स्वतः किती पेशंट उचलतो सांग मला. माड रस्त्यात 5-6 रोज सापडले. उचलतो का हो नाही? उचलतो मग त्याला गाडी अवेलेबल असल्यावर मिळणारच ना कोणाला त्याच्यासाठी गाडी उपलब्ध अहो झाली मी नाही. स्वतःच्या जीवावर काम करतो सरकारी पगार घेत नाही स्वतः जीवावर काम करून माणसं येतोय मी यंत्रणेवर लोड आहे हा ती लक्षात येते तुला हा मग तीच विषय आहे ना लोड अहो असल्यामुळे यंत्रणेवर रोड आहे म्हणून एखादा माणूस रस्त्याला मारणार का पोराचा व्हिडिओ काढतो तुमचं नाव काय आयडेंटिटी तुमचे ड्रायव्हर आहे तुम्ही आयडेंटिटी कुठे आहे तुमची हा पुढे गेला तुम्ही कोण आहे आयडेंटिटी कुठे आहे तुमची आहे 2 आयडेंटिटीचा मिनिटं विषय नसतो. तुम्ही नियमान चाल मी नियमानं चालतोय तुमची आयडेंटिटी आहे का ती कसं काय व्हिडिओ काढतो ह्याची आयडेंटिटी आहे का कोणाची हा समाजकडे आहे मी मग आमचं पण असलं असतं आम्ही पण काहीतरी लोकसेवेला जा आम्ही पण आम्ही काही तुम्ही काय करतो येणार आहे का नाही एवढं सांगा नेतोय की तुला काही नेत नाही म्हणलं पण व्हिडिओ टाकून टाकणार अरे मग ही चुकीचं आहे ना. लोकशाही आहे संविधानानं मला अधिकार दिलाय म्हणतोय का? संविधानानं मला अधिकार दिलाय संविधानानं अधिकार दिला लोकशाही अरे पण तुला तुम्ही ह्याच्या माझ्यावर आधी दबाव आणू शकत नाही काय सांगतो ऐक तुम्ही तुला. तुमचं काम करा मी दबाव माझं आणायचा काम विषय नाही तुला काय करतो. तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो तुम्ही तुमचं काम करा शासनाच्या सेवेला तुझ्या वैयक्तिक ह्याच्यासाठी वापर करणार
साहेब बरोबर आहे, मला तुम्ही सांगा शासनाची सेवा आहे. हा आणि ह्याच्या वैयक्तिक अकाउंटवर टाकतो. हो वैयक्तिक account म्हणजे वैयक्तिक अकाउंट आहे ना. माणूस जखमी हालतमध्ये पडलेला आहे. स्थानिक दुकानदार देखील फोन अहो, करतो. मान्य की पण तुम्हाला माहिती आहे का ना गाड्याची आणि झालं की एक ॲम्ब्युलन्स म्हणजे अवेलेबल होत नाही म्हणून तर प्रश्न मोठा आहे. नाही आहे का? ज्यांना जर गाड्या उपलब्ध असतील त्याच्या हातातल्या गाडीच्या हातातनं आळ्या पडायला निघायला लागले. कुठं पडले दाखवा तुम्हाला हातातनं आळ्या पडायला बाबा त्याच्या हातावर गाडी जायचं काम हातावरनं गाडी गेली त्याच्या 2 दिवसात होत नाही दादा एवढं. एवढं 2 दिवसात होत नाही. माणूस चक्कर येऊन पडला त्याच्या हातावर गाडी घेतली. आता नगरपालिकेसमोर कॅमेरे नसतील का कॅमेरा चेक करून दे ना. ऐक की, मी तुला ती म्हणत नाही. आम्ही तुम्हाला सेवा देतो का नाही? देतोय का नाही? एखाद्या वेळेस इथं आता अहो मी केलं नाही इथं माणसं आहे ती कुठे गेला किती दिवस झालं 2 दिवस झालं फोन करता नाही अरे आम्हाला. मान्य की, मी काही नाही म्हणत नाही त्याला मान्य. गाडी जर उपलब्ध असेल तर गाडी शंभर टक्के उपलब्ध मी- नाही प्रशासनाची चूक आहे का तुमची चूक आहे आमच्या चुकीचा विषय ती नाही. प्रशासनाची चूक आहे त्यांच्या लक्षात आणून देऊ आम्ही. तुम्ही कर्मचारी आहे, तुमची याच्यात चूक नाही. मी तुला ती म्हणत नाही. तुला जी काम आहे का नाही प्रशासनाची चूक आहे मान्य. आपण मिळून त्याचाही करू, त्याचा विषय नाही. पण व्हिडिओ टाकली मी चुकीचं माझं एवढं म्हणणं. माझ्या समोर माणूस मेले या गोष्टी बद्दल त्या बोलला नाही माझ्या समोर माणूस मेला. तुला त्या गोष्टीला मी स्वतः सपोर्ट करतो. मी तुझ्यासोबत जिथे आहे तिथे येतो. माझ्या समोर माणूस मेला व्हिडिओ टाकताय का नाही तुम्ही? हा. ही चुकीचं आहे, मी तुम्हाला ही म्हणते. आता ज्या लोकांना काय सर्व्हिस मिळते त्या लोकांना ही चुकीचं वाटणार नाही का? तुमची सर्व्हिस मिळाली पण एवढे मी टाकली एवढं टाकली लक्षात घ्या. तुम्ही. असं नाही की मी तुमचं चुकीला टाकतो तसं नसते. माणूस गेलेला आहे, हे जर कालवा करण्यात काही मजा आहे का? नाही तुम्ही गेलं की या मॅडमची परवानगी गाडी आम्हाला आता ते देवाचं म्हणावं लागेल. देवावरच नाही. आता हे समोर ते दुकानदार आहे 2 दिवसापूर्वी चक्कर येऊन पडला पडल्या हातावर गाडी तेव्हापासून हे माणूस येतो का? तेव्हापासून हे दुकानदार ambulance आली नाही गाडीच अवेलेबल झाली नाही. 108 काय आली नाही हा. आता आले ती पण ती माणूस मिळाला हा हे लेट आहे मोर आले असते वाचला असता बिचारा. सर मागं सर रोडला माणूस याची काळजी मी घेतो आम्हाला. प्रशासनाला जायची का नाही अशी परिस्थिती दिसल्यामुळे कसं माहिती आहे का? गाडी किती झाली तुला पण माहिती आहे. सगळी कंडिशन तुला माहिती आहे. आणि काय व्यवहार काम होतं जरा. 2 दिवस आज घेऊ त्याला ना हे चला पुढे चला. बोलू नाही दुसरं. बोलू नाही. रक्कम भरलेला पाहिजे
ठिकाणी दुर्दैव पाहू शकता तुम्ही. ही तिथलं पोरगा आहे, नाव सांगता तुम्ही. हर्ष दत्तात्रय वाघमारे. हर्ष दत्तात्रय वाघमारे या मुलाच्या डोळ्यासमोर चांगला विषय घडलेला आहे. तो ह्या समोरच्या दुकानात काम करतो. मोबाईल शॉपी कुठला आहे आपलं VM मोबाईल शॉपीमध्ये काम करतोय. वारकरी होता कोण होता माहीत नाही, पण रस्त्यावर जाताना चक्कर येऊन पडला. चक्कर येऊन पडल्यावर त्याच्या हातावरनं गाडी गेली आणि हातावरनं गाडी गेल्यापासून तो इथंच माणूस पडलाय. पण आता नगरपालिकेसमोर कॅमेरे असतील, त्याची तपास होईल का, बेवारसाचं कोण आले असतं का. 2 दिवसापासून तो माणसाच्या अंगावर हातावरनं गाडी गेल्यापासून हा व्यक्ती 108ला फोन करतो. 108 काय आले नाही. शेवटी आहे ना आम्हाला कळवलं. पण आम्ही इथं आल्यानंतर आम्ही सुद्धा 108ला फोन केलं, पण 108 ॲम्ब्युलन्स आली कधी ती माणूस मेल्यावर. त्या बिचारा कर्मचाऱ्याची काय चुकी नाही, त्या कर्मचाऱ्यावर मी बोलणार नाही. तो म्हणतोय पंढरपूर तालुक्याला 2 ॲम्ब्युलन्स आणि ॲम्ब्युलन्स पुरत नाही. मग आता नेमकं चूक कुणाची म्हणायची. ॲम्ब्युलन्स नाही ही चूक आहे, तात्काळ सेवा मिळत नाही ही चूक आहे. तर अन्यायाला वाचा पडणार हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा. पंढरपूर नगरपालिकेला किंवा पंढरपूर जिल्हा रुग्णालयाला अजून ॲम्ब्युलन्स मिळावी ह्याच्यासाठी तरी व्हिडिओ शेअर करा. तर जसा हा मृत्यू झाला रोडच्या कडाला सेवे वाचून किंवा दवाखाना वाचून, तिथनं पुढं असा मृत्यू होऊ नये एवढं त्या व्हिडिओचा उद्देश आहे. त्या व्हिडिओचा उद्देश दुसरा काहीच नाही की प्रशासनाने या व्हिडिओची दखल घेत पंढरपूर शहराला अजून एक 2-4 ॲम्ब्युलन्स द्यावा, जेणेकरून इथं पुढं अशी कोणाचा मृत्यू रस्त्याकडाला बेवारच होऊ नये. हा व्हिडिओ इथं थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, मानव रामकृष्ण.